नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये सोरा आणि आदित्य तेथे येतात. तेव्हा अजूनपर्यंत रमाचे लग्न झाले नाही, म्हणून आता सोराच्या जीवात जीव येतो आणि सोरा रमाला सांगते की हे बघ रमा, अक्षयचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं आणि आदित्यचं एकमेकावर प्रेम असल्यामुळे आम्ही जे नाटक करत होतो, तर खरंच अक्षय आता तुला सोडून कायमचा निघून चाललेला आहे. त्याचं इतकं तुझ्यावर प्रेम आहे, तो तुझ्याशिवाय नाही राहू शकत. त्यामुळे तू प्लीज जा त्याच्याकडे. तेव्हा आता रमा कशाचाही विचार न करता लग्न मंडपातून मात्र आता साईची साथ सोडून ती जायला निघते. तेव्हा साई रागाने तिचा हात धरतो आणि तिला थांबवितो. तेव्हा मात्र आता रमा ही रडतच साईला म्हणते की प्लीज साई, एकदा शेवटचं प्लीज मला समजून घ्या आणि हे बघा, मी अक्षयशिवाय नाही राहू शकत, अक्षयशिवाय जगू शकत नाही, खरंच मला समजून घ्या आणि प्लीज माझा ऐका, मला सोडून द्या. म्हणून रमा साईच्या हातातील असणारा आपला हात सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करते. त्यानंतर आता सोरा म्हणते की साई प्लीज, अक्षय जर निघून गेला तर त्याला शोधणं कठीण होईल, प्लीज तू रमाला जाऊन दे. साईला आता खूप राग तर येत असतो, पण त्याच वेळेस त्याला आरोहीचं बोलणं आठवतं. तू सुद्धा माझ्या बाबासारखं आईवर प्रेम नाही करणार ना? तो माझ्या आईवर खूप प्रेम करतो. दिवसातून 4 वेळा लॅपटॉपमध्ये तो माझ्या आईचा फोटो बघतो आणि रात्री झोपताना मात्र चांदमामाकडे बघून तो आईची आठवण काढतो आणि मग कधी कधी रडतो सुद्धा. त्यामुळे प्लीज साई काका, अजून वेळ गेलेली नाही म्हणून आरोही त्याला खूप रिक्वेस्ट करत आहे. हे सगळं आता साईला आठवते. या सगळ्याचा विचार करत असताना रमा म्हणते की साई प्लीज प्लीज, साई प्लीज, एकदा अण्णा तुम्ही समजावा, साईंना समजावून सांगा आणि सोडा साई, माझा हात मला जाऊन द्या. म्हणून रमा आता खूप विनवण्या करत असते. माई तर अगदी भीटी बघत असते. त्यावरती अण्णा सुद्धा आता साईला रिक्वेस्ट करतात की जर तू खराच रमाचा मित्र असशील तर मात्र तू तिचा हात सोडशील. त्यानंतर आता तरी सुद्धा साई काही हात सोडायला तयार नसतो. तेव्हा आता रमा जोरात रडतच ओरडते, साई नवरा म्हणून मी फक्त माझ्या अक्षयवर प्रेम करू शकते, दुसऱ्याकडे नाही बघू शकत, प्लीज मला जाऊन द्या, माझ्या अक्षयकडे मला जाऊन द्या, सोडा ना प्लीज साई. म्हणून रमा आता खूप रडत आहे. साईच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि साई लगेच रमाचा धरलेला हात सोडून देतो. आता साई हसतो. साई म्हणतो की मला हेच तुमच्या तोंडून ऐकायचं होतं, पण रमा तुम्ही बोलायला तयारच नव्हता, म्हणून मला हे सगळं लग्नाचं नाटक करावं लागलं आणि तुमच्या बरोबर मला वाईट वागावं लागलं. खरंच मी तुमच्या बरोबर खूप वाईट वागलो ना, नाहीतर तुम्हाला या गोष्टीची जाणीवच झाली नसते की तुमचं अक्षयवर किती प्रेम आहे ते, म्हणून मला हे सर्व करावे लागले. आणि साई आता कान पकडून सॉरी म्हणतो. तेव्हा आता रमा आता अगदी रडतच साईकडे पाहत असते आणि तिला हसू सुद्धा येतं, आनंद सुद्धा होतो आणि वाईट सुद्धा वाटतं. तेव्हा आता साई म्हणतो की रमा, मला कधीही तुमच्याबरोबर लग्न करायचं नव्हतं आणि कसं केलं असतं मी लग्न, कारण मला दिसत होतंय की माझ्या मैत्रिणीचं अक्षयवर किती प्रेम आहे. काही झालं तरी तुम्ही अक्षयसाठीच बनलेले आहात. रमा आणि अक्षयला कोणीही नाही वेगळं करू शकत. मी अगोदर तुमचा मित्र सुद्धा होतो, या अगोदर सुद्धा आणि आता सुद्धा आणि यापुढे सुद्धा मी तुमचा मित्रच राहील आणि यापुढे मात्र कोणतंही संकट असेल तरी सुद्धा मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा असेल. तेव्हा आता सगळ्यांना खूप आनंद होतो आणि रमाला सुद्धा सगळ्यांचे चेहरे खुलतात. साई म्हणतो की जा आता रमा, अक्षयला थांबवा, अक्षय तुमची वाट बघतोय. तेव्हा आता रमा ही अगदी माईंचा हात धरते. माईंच्या समोर येऊन म्हणते की हे बघा माई, शक्य झालं तर मला माफ करा, मला दिलेलं वचन पाळण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण शेवटी मला ते नाही जमलं, मला माफ करा आणि मला आशीर्वाद द्या. म्हणून रमा लगेच आता संध्याच्या पाया पडायला खाली वागते, तिचे पाय धरते. तेव्हा आता संध्या मात्र काही आशीर्वाद देत नसते. आता अण्णाच मात्र तिला समजावतात की हे बघा संध्याताई, रमाचं अक्षयवर आणि अक्षयचं रमावर खूप प्रेम आहे, त्या दोघांना मात्र एकमेकांपासून वेगळं करण्याचं पाप करू नका, पण मोठं करून तुम्ही पोरीला आशीर्वाद द्या. त्यावरती आता साई म्हणतो की ए माय, खरंच रमा कधीही आपली नव्हती, रमा अक्षयची होती, हे मान्य कर आणि जाऊन दे तिला प्लीज. तेव्हा आता माईच्या डोळ्यात पाणी असतं. माई म्हणते की अगं मी कोण तुला थांबवणारी, तुला तर अक्षयकडे जायचं आहे आणि त्याच्याशिवाय तू कुणाची नाही होऊ शकत, त्यामुळे तू आणि अक्षय तर एकमेकांसाठीच आहात आणि जा त्याला थांबव, जा, हातवारे करत जा करत असते. तेव्हा रमा आता घट्ट अशी माईला मिठी मारते. सगळेजण पाहतच असतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता आनंद असतो. सोराला सुद्धा खूप आनंद होतो. माई म्हणते की जा आता. तर माई आता रमाला घट्ट मिठी मारत साईकडे पाहत असते आणि रमाला जायला सांगते. तेव्हा आता रमा ही अण्णाकडे येते आणि अण्णांना सुद्धा मिठी मारत त्यांच्या पाया पडते. अण्णा म्हणतात की जा बाळा, जा, ऑल द बेस्ट, आता मात्र वेळ वाया घालू नकोस, प्लीज जा तू. तेव्हा रमा आता धावतच निघते, परंतु पुढे जाऊन ती पुन्हा थांबते. सर्वांना काही कळत नसतं की रमा का थांबलीस म्हणून. तेव्हा साई आपल्या हातातील ते मंगळसूत्र आहे तर त्याकडे बघून हसत असतो. त्यानंतर रमा पुन्हा मागे येते आणि साईला पुन्हा घट्ट मिठी मारत साईला म्हणते की थँक्यू साई, थँक्यू, असे बोलून आता
साई म्हणतो की जा रमा, आता उशीर होईल. तेव्हा आता रमा लगेच आता धावतच जायला निघते. थँक्यू बोलून आता रमा इतकी धावत सुटलेली असते की ती आपल्या गळ्यातील हार काढते आणि अगदी चालता चालताच फेकून देते. अगदी अंगावरचा दुपट्टा सुद्धा बाजूला फेकते आणि धावतच जायला निघते. तेव्हा मात्र आता सगळेजण पाहत असतात. माई मात्र आपल्या साईच्या चेहऱ्याकडे बघते. तिला खूप वाईट वाटतं, परंतु साई हसून सर्व काही रिॲक्ट करतो. हातातील मंगळसूत्र आहे तर त्याकडे बघत असतो. सोरा आणि आदित्य सुद्धा खूप खुश आहेत आणि आता अण्णा सुद्धा इतके खुश आहेत कारण रमा आणि अक्षय पुन्हा एकत्र येणार म्हणून. त्यानंतर आता इकडे आरोही गाडीमध्ये बसलेली आहे आणि अक्षय तिच्यासाठी पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊन येतो आणि चला असं म्हणतो. आणि तेवढ्यात आता एक मुलगी धावतच येते, फुग्यावाली आणि फुलावाली, आणि म्हणते की अक्षयला दादा प्लीज फुगे आणि फुलं घ्या ना हो. त्यावरती मात्र आता अक्षय म्हणतो की नको बाळा प्लीज नकोय मला, आणि आरोहीला म्हणतो की चल बाळा. त्यावरती आता ती मुलगी म्हणते की अहो दादा घ्या ना, आज व्हॅलेंटाईन डे आहे प्लीज घ्या ना. आणि अक्षय नकोय असं म्हणतो कारण माझं कोणी असं व्हॅलेंटाईन नाही. तेव्हा आता आरोही ओरडते. आरोही म्हणते की असं कसं नाही बाबा, आहे ना माझी आई. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ आरू, आई परत नाही येणार. त्यावरती आरू म्हणते की मला माहिती आहे माझी आई परत येणार आहे आणि नक्की येणार, माझी आई परत नक्की येणार. त्यावरती अक्षय मात्र आता त्या मुलीला पुन्हा म्हणतो की सॉरी बाळा प्लीज नकोय मला. तेव्हा आता ती मुलगी सुद्धा नाराज होते आणि ती सुद्धा तेथून जायला निघते. तेव्हा आता अक्षय आरोहीला म्हणतो की चल बाळा आता निघायचं, उशीर झालेला आहे. इकडे रमा मात्र धावतच येत आहे अक्षयला थांबवण्यासाठी. त्यानंतर मात्र आता रमा धावत धावत येते आणि रिक्षामध्ये बसते आणि रिक्षावाल्या दादांना म्हणते की चला लवकर. ते विचारतात की कुठे जायचं. रमा म्हणते की मी तुम्हाला सांगते चला लवकर. आता घाईने रिक्षामध्ये बसते आणि अक्षयचा पाठलाग करत येत आहे. अक्षय मात्र आता गाडीमध्ये बसून तेथून निघलेला आहे आणि अक्षयला मात्र आता येता येता इरावती जे काही सत्य बोलून गेलेले आहे की रमा आणि अक्षय तुला कसं वेगळं केलं, हॉस्पिटलमधून तुमचं बाळ हिसकावून घेतलं आणि रमाला तुझ्या आयुष्यातून जाण्यासाठी सांगितलं. हे सर्व काही प्रकार आता अक्षयला आठवत असतो. सगळ्याचा विचार करत तो आता गाडीमध्ये जात आहे. इरावतीने जे काही आतापर्यंत केलेलं आहे ते प्रत्येक पापाचं अगदी ती बोलत असते. तेव्हा आता अक्षयला हे सर्व काही आठवते आणि साईने सुद्धा आता त्याची धरलेली गचंडी आणि रमाने आता साईला ओरडलेलं ते क्षण. आता साई तुम्ही का असं करतात म्हणून आता अक्षयसाठी रमा धावून आलेली आहे. हे सगळं काही आता त्याला मागे घडलेले क्षण आता आठवत असतात. आरोहीने विचारलेला प्रश्न की बाबा आई खरंच परत येणार नाही का. त्यावरती अक्षय म्हणतो की नाही बाळा, आई कधीच येणार नाही. म्हणून डोळे बंद करून अक्षय सगळ्याचा एक निवांत विचार करत आहे आणि आपल्या आरोहीकडे बघून मात्र त्याला एक जगण्याची नवी उमेद मिळत असते आणि तो आरोहीला जवळ घेतो आणि अगदी तिला म्हणजे शांत करतो. आरोही बिचारी सुद्धा आता रमाची वाट बघत आहे. तिला सुद्धा खूप वाईट वाटतं, तिचा चेहरा पूर्णपणे उतरलेला आहे. तेव्हा तो आरोहीला जवळ घेत तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतो की रमा तुला सोडून जाणं खरंच शक्य नाही, परंतु आज मात्र मी नशिबासमोर हात जोडलेले आहेत, हात टेकलेले आहेत माझे, मी माघार घेतली. त्यानंतर मात्र आता सगळ्या काही गाड्या मात्र आता एका ठिकाणी येऊन थांबतात कारण रमाने आता गाडी अगदी आडवी उभी करून मात्र रमा त्यावर उभी राहिलेली आहे. सगळ्या गाड्या मात्र हॉर्न वाजवत असतात गाडी बाजूला घेण्यासाठी आणि रमा त्या गाडीवर उभी असते. तेव्हा आता जोरजोरात हॉर्न वाजवला जात आहे. अक्षयाची गाडी सुद्धा आता तेथे येऊन थांबते. सगळेजण पाहत असतात की नक्की काय झालं म्हणून. तेव्हा आता जोरजोराने हॉर्न वाजत जात आहे कारण सगळ्यांना जायची घाई असते, परंतु रमाने गाडी मध्येच आडवी केल्यामुळे आता कोणाचाही गाडी पुढे काढणं शक्य पर्याय नसतो. रमाच्या हातामध्ये लाऊड स्पीकर असतो. रमा इकडे तिकडे अक्षयची गाडी शोधत असते. पूर्णपणे ट्रॅफिक ही जाम झालेली आहे. तेव्हा आता अक्षय सुद्धा वैतागतो आणि इतकं ट्रॅफिक कसलं असं तो विचार करतो. आरोही सुद्धा बघत असते आणि त्याच वेळेस आता रमा ही इकडे तिकडे पाहते आणि लाऊड स्पीकरमध्ये जोरात ओरडते, मिस्टर अक्षय मुकादम, लग्नाचा मंडप सोडून आले फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. जिथे कुठे असाल तेथून बाहेर या प्लीज. तेव्हा आता अक्षयच्या आणि आरोहीच्या कानावर हे सर्व काही ऐकायला येते. अक्षयला खूप आनंद होतो आणि आता ट्रॅफिकमध्ये जमलेले सगळे लोक आणि ड्रायव्हर आता रमाला म्हणतात की अहो बाई खाली उतरा, आम्हाला लवकरात लवकर जायचं आहे, उशीर होतोय. रमा म्हणते की नाही उतरणार, मी नाही उतरणार. जोपर्यंत माझा नवरा मात्र माझ्या समोर येऊन उभा राहत नाही तोपर्यंत मी खाली नाही उतरणार. कितीही हॉर्न जोरजोराने वाजवा तेवढी सुद्धा मी मागे नाही हटणार. त्यानंतर मात्र आता हॉर्नचा जास्त आवाज असल्यामुळे आरोही आणि अक्षयपर्यंत आवाज काही पोहोचत नसतो. तेव्हा आता आरोही जोरात अगदी आपले कान दाबते आणि म्हणते की बाबा काय झालं असं, इतक्या जोराने का हॉर्न वाजतात. अक्षय ड्रायव्हरला विचारतो की काय झालंय. तेव्हा आता तो ड्रायव्हर सुद्धा म्हणतो की मला माहिती नाही नक्की काय झालेलं आहे, बहुतेक
त्यानंतर मात्र आता अक्षयला काहीच कळत नसतं. अक्षय बघण्यासाठी गाडीच्या खाली उतरतो आणि आरोहीला गाडीमध्ये बसवतो. तेव्हा आता अक्षयला काही दिसत नसल्यामुळे तो आता गाडीच्या अगदी एका समोर गाडी आहे तर त्या गाडीवर तो चढतो आणि गाडीवर चढून मात्र जेव्हा तो बघतो तर तेव्हा अक्षयचा चेहरा पूर्णपणे खुलतो, कारण समोर त्याला आपली रमा दिसते. तो रमाकडे बघून खूपच हसतो आणि रमा त्याच्याकडे बघून खूप हसते. आणि तेव्हा मात्र आता रमा सुद्धा अक्षयला बघून इतकी खुश होते आणि अक्षयकडे सारखी पाहतच असते आणि अगदी हातवारे करून त्याला बोलावते आणि लाऊडस्पीकरमध्ये पुन्हा जोरात ओरडत म्हणते की मिस्टर अक्षय मुकादम, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. अक्षयला इतका आनंद होतो. अक्षय आता हे सर्व काही ऐकतो आणि आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतो. रमा आता जोरात ओरडत म्हणते की मी फक्त आणि फक्त तुमचे आहे, अक्षय तुमचे आहे. रमाने अक्षय कधीही वेगळे नाही होऊ शकत. तेव्हा आता रमा ही रडत सुद्धा असते आणि हसत सुद्धा असते. तिला इतका आनंद झालेला असतो अक्षयला पाहून. अक्षयला इतका आनंद होतो. अक्षय लगेच गाडीच्या खाली उडी मारतो आणि धावतच आपल्या रमाकडे तो येत असतो. रमा त्याच्याकडे पाहत असते. रमा सुद्धा अक्षयकडे पाहत असते आणि ती सुद्धा आता लगेच लाऊडस्पीकर खाली ठेवते आणि घाईने अक्षयकडे बघत मात्र गाडीच्या खाली उतरते. धावतच आता अक्षयकडे येते आणि अक्षय सुद्धा धावत रमाकडे येतो. दोघे आता एकमेकांच्या समोर येतात आणि एकमेकांकडे बघत आता खूप खुश होऊन हसत असतात. तेव्हा आता ती फुगेवाली मुलगी आहे तर ती मात्र सगळ्यांच्या हातामध्ये तेथे ट्रॅफिकमध्ये उभे राहिलेल्या लोकांच्या हातात फुगे देते आणि सगळ्यांना मात्र आता अक्षय आणि रमाचं हे व्हॅलेंटाईन डे आहे तर ते अगदी सगळ्यांच्या समोर साजरा होणार आहे. म्हणजे आता सगळ्यांच्या समोर रमा आणि अक्षय आता एकमेकांच्या अगदी समोरासमोर येतात. एकमेकांकडे बघून अगदी खुश होऊन हसतात. आता रमा ही आपल्या अक्षयला डोळे भरून बघत असते आणि म्हणते की आय लव्ह यू मिरचीचा ठेचा. तेव्हा आता अक्षयला इतका आनंद होतो. अक्षयचा आनंद गगनात मावेनासा होतो. नक्की आता काय करू, कारण आता त्याची रमा त्याच्याकडे परत आलेली आहे. म्हणजे आता त्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे असं त्याला वाटतं. म्हणून तो अगदी खुश होत पाहत असतो. खरंच आता इतकं त्याला आनंद वाटत असतो आणि दोघे आता एकमेकांना आय लव्ह यू असं बोलून घट्ट मिठी मारतात आणि अगदी प्रेमाने एकत्र येतात. आता रमासुद्धा अक्षयशिवाय राहू शकत नव्हती आणि अक्षयसुद्धा रमाशिवाय राहू शकत नाही. म्हणून दोघांनी आता सगळ्यांच्या समोर प्रेमाने घट्ट मिठी मारलेली आहे आणि सगळ्यांच्या हातामध्ये आता हार्ट आकाराचा जो बलून्स आहे, आता फुगा आहे, तर तो मात्र सगळेजण अगदी वर धरतात आणि रमा आणि अक्षयचं अगदी तोंड भरून कौतुक करून त्यांच्याकडे पाहत असतात. आता दोघंही एकमेकांना अगदी घट्ट मिठी मारून भेटत असतात. परंतु आता सगळेजण टाळ्या वाजवायला सुरुवात करतात आणि प्रत्येकाच्या हातातील जे फुगे आहेत तर ते वर सोडून देतात. रमा आणि अक्षय त्या फुग्यांकडे बघत असतात आणि दोघांनाही खूप असा आनंद होतो. दोघेजण आता पाहतच असतात. रमा ही अक्षयच्या छातीवर हात ठेवते आणि अक्षय तो हात धरतो आणि तिच्याकडे पाहत असतो. तो हात धरून मात्र तो तिच्या हातावरची मेहंदी वगैरे सगळं काही बघतो आणि रमाला विचारतो की हे सगळं काय आहे. तेव्हा आता रमा म्हणते की काय आहे म्हणजे आता मी तुमच्यासाठी आलेले आहे अक्षय. तर अक्षय विचारतो की माझ्यासाठी. आणि आता हे पग लग्नाच्या असे गेटअपमध्ये दागिने घालून अगदी मुंडोळ्या बांधून आणि हातावर अशी मेहंदी काढून माझ्यासाठी आली आणि जा तू लग्न कर, तुझ्या त्या साईशी लग्न कर, तुला तो साई आवडतो तू त्याच्याबरोबर लग्न कर. तेव्हा त्या रमा अक्षयकडे बघतच असते. चाललो तुला कायमचं सोडून अगदी पुण्याला परत. तेव्हा त्या रमा म्हणते की तुम्ही असं का करता, मला त्यांच्याशी लग्न नाही करायचं, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे म्हणून तर मी आलेले आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मग हे असं काय आहे सगळं, तू मला इमोशनल ब्लॅकमेल करते का. तेव्हा त्या रमा अगदी जीव तोडून सांगत असते की नाही अक्षय प्लीज मला समजून घ्या, मी कशाला तुम्हाला ब्लॅकमेल करू. बघा मी तयार झाले, मी लग्नाला सुद्धा उभी राहिले पण मी लग्न नाही केलं, तिकडून निघून आले तुमच्याकडे कारण मला माहिती होतं माझ्यासाठी परफेक्ट फक्त माझ्या मिरचीचा ठेचाच आहे, बाकी कोणी नाही. आता अक्षय म्हणतो की 1 मिनिट. आता रमाने अक्षयची कॉलर धरलेली आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की 1 मिनिट म्हणजे तू तिकडून लग्न न करता पळून आली म्हणजे लग्न झालेलंच नाही का. रमा आता खुश होत नाही असं अक्षय म्हणतो की तू लग्न नाही केलंस मग आता तो साई अजूनपर्यंत तिकडे मंडोळे बांधून तसंच उभा आहे का. आणि हे बघा जर आता तुम्ही असे नखरे केले तर मी सुद्धा परत जाईल. म्हणून रमा आता जाण्याचं नाटक करते. अक्षय लगेच तिकडून तिचा हात धरतो. रमाला खूप आनंद होतो. रमा हसत असते आणि अक्षय तिचा हात ओढत तिला आपल्याकडे खेचतो आणि म्हणतो की खबरदार पुन्हा त्याच्याकडे जाण्याबद्दल तू बोललीस तर आणि त्या लग्नाबद्दल जर बोललीस तर आता तू परत आलेली आहे ना त्यामुळे आता परत कुठेही जायचं नाही. रमा म्हणते की हो कुठेही नाही जाणार आणि हे पण तुम्हाला अगदी खरं खरं सांग तू माझ्याशिवाय नाही जगू शकत. रमा म्हणते की हो नाही जगू शकत. रमाच्या डोळ्यात पाणी असतं आणि दोघांचे हात एकमेकांच्या हातामध्ये असतात आणि रमा मात्र अक्षयचे हात धरून म्हणते की ह्या गाड्या जसे थांबलेल्या आहेत
तसं माझं आयुष्य थांबलेलं आहे. तेव्हा मी लग्नासाठी उभी राहिली, मी डोळे मिटले, तेव्हा मला तुमचा चेहरा समोर दिसला आणि मी तिकडून निघून आले. मी खरंच कशाचाही विचार नाही केला आणि मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. आणि हे बघा अक्षय, मी तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. तर अक्षयच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात आणि अक्षय म्हणतो की ओके. रमासुद्धा आता अगदी डोळ्यामध्ये अश्रू आणत अक्षयकडे डोळे भरून बघत असते. त्यावरती अक्षय सुद्धा तिची गंमत करतो. अक्षय म्हणतो की ठीक आहे, तू माझा पाठलाग करत अगदी माझ्या मागे 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 आलेलीच आहे ना, तर मग मी झेलतो तुला आयुष्यभर. काय करणार. तो मुद्दाम आता रमाची गंमत करतो. तेव्हा आता मुद्दाम तो चेहरा असा पडलेला करतो. तेव्हा आता रमा विचारते की झेलतो म्हणजे तुम्हाला मला बघून आनंद नाही झालेला का. आता मुद्दाम तो नाही असं म्हणतो आणि परत हसायला सुरुवात करतो. तेव्हा आता रमाला सुद्धा खूप हसू येतं आणि दोघे आता खूप असे खुश होत हसत असतात एकमेकांकडे बघत. त्यानंतर मात्र आता सगळेजण आता तेथे जमलेले आहे. लोक मात्र बघत असतात, टाळ्या वाजवतात. सगळ्यांना सुद्धा खूप आनंद होतो. आरोही गाडीच्या खाली उतरते आणि धावतच त्यांच्या जवळ येते आणि म्हणते की बाबा चल, आता बघत बसू नकोस, आईला लवकर लवकर घरी घेऊन चल. तेव्हा आता अक्षय आरोहीकडे बघत हो असं म्हणतो. तर आता रमा ही आता पाहतच असते. आरोहीला बघून तिला खूप आनंद होतो. त्यानंतर अक्षय रमाच्या हाताला धरतो आणि तिला चल असं म्हणतो. तेव्हा आता रमा नाही असं म्हणते. तर अक्षय धक्क्यानेच तिच्याकडे पाहत असतो. अक्षयला वेगळाच धक्का बसतो आणि अक्षय लगेच आता म्हणतो. अक्षयचा चेहरा पूर्णपणे पडतो. अक्षय रमाला विचारतो की आता अगदी स्पष्ट नाही का म्हणते, मग कशासाठी तू हे सर्व केलं, आता हे सर्व केलेलं काय होतं. त्यावरती आता रमा म्हणते की मी अशी घरी नाही येणार आणि आपल्या पदरामध्ये तिने बांधून आणलेलं ते मंगळसूत्र लगेच सोडते आणि ते आपल्या हातात घेऊन अक्षयला म्हणते की हे मंगळसूत्र आहे तर ते माझ्या गळ्यामध्ये बांधायचं. आरोहीला खूपच आनंद होतो आणि आता ते मंगळसूत्र अक्षयच्या हातात देत म्हणते की तुमची बायको म्हणून मला त्या हक्काने त्या घरात घेऊन जायचं, हे मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये घालून. आता मात्र काही झाले तरी मला हक्काची बायको म्हणून त्या घरात तुमच्या यायचं आहे. ते रमा अक्षय नावाचं जे मंगळसूत्र आहे तर रमाने जपून ठेवलेलं होतं. अक्षय सुद्धा खुश होत बघत असतो आणि तेथील जे काही जमलेले लोक आहे तर ते जोरजोराने टाळ्या वाजवतात. आरोही सुद्धा आनंदाने टाळ्या वाजवते आणि तेवढ्यात मात्र आता अक्षय पाहतच असतो. तर तेवढ्यात तेथील आता ट्रॅफिक मध्ये अडकलेला एक प्रवासी म्हणतो की अहो साहेब, तुम्ही किती लकी आहात, लवकरात लवकर ते मंगळसूत्र त्यांच्या गळ्यामध्ये घालून टाका. इतकी प्रेम करणारी बायको तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही, इतके लकी आहात तुम्ही. तेव्हा आता रमा खुश होत अक्षयकडे बघून हसते. तेवढ्यात दुसरा एक माणूस म्हणतो की अहो साहेब, लवकरात लवकर व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट मॅडमला देऊन टाका हो. तेव्हा आता रमा ही अक्षयकडे बघून हसते आणि आरोहीकडे बघून सुद्धा आणि आपल्या हातामध्ये ते मंगळसूत्र घेऊन अक्षय समोर धरते. त्यावरती अक्षय थोडासा अगदी रागावलेला आहे. तो म्हणतो की मी तिला कुठलंही गिफ्ट नाही देणार. तेव्हा आता सगळ्यांचे चेहरे पडतात. आरोही सुद्धा आता नाराज होत बघत असते नक्की यांच्यात काय झालं. त्यावरती रमाला आता वाईट वाटतं. रमा परत विचारते की आता नक्की काय प्रॉब्लेम आहे. बघा मी परत आले, मी सगळं काही माझ्या मनातील तुम्हाला सांगितलं, मी तुमच्याशी बोलले सुद्धा, मी तुम्हाला नको आहे का तुमच्या आयुष्यामध्ये, म्हणून रमा आता खूपच चिडते. तेव्हा आता अक्षय तिला शुक म्हणून शांत राहायला सांगतो. तिच्या ओठावर बोट ठेवतो आणि तिला शांत राहायला सांगत असतो आणि तिच्या डोक्यामध्ये भारत म्हणतो की वेडी आहेस तू, खरंच तू माझा पाठला करत इथपर्यंत आलीस, तू स्वतःच्या लग्नातून पळून आलीस आणि हे सगळं काही तू घडून आणलंस आपल्यासाठी, तू इतकं सर्व काही केलं आणि मी लगेच हे मंगळसूत्र इथेच तुझ्या गळ्यामध्ये घालू आणि मोकळं होऊ का. आणि आता मात्र हे मंगळसूत्र मी आत्ता नाही घालू शकत, आत्ता नाहीच, कारण आता मी जे काही करणार आहे तर ते सगळं काही अगदी विधीप्रमाणे. आता मी वरात घेऊन येणार, बँड बाजा वाजवणार आणि अगदी वरात घेऊन सुद्धा येणार, सगळ्यांच्या साक्षीने मात्र अगदी वाजत गाजत हे मंगळसूत्र मात्र सर्वांच्या आशीर्वादाने तुझ्या गळ्यामध्ये घालणार. तेवढ्यात आरोही धावतच आता त्या जे काही फुले आणि फुगे घेऊन आलेली मुलगी आहे तिच्याजवळ जाते. सगळी काही तिची फुलांची टोपली आहे तर ती घेते. तेव्हा आता अक्षय रमाला म्हणत असतो, अगं पुन्हा एकदा मला तुझ्या प्रेमात पडायचं आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांना कळून दे की अक्षय मुकादम तुझ्या प्रेमात पडलेला आहे, तो आता लग्नामध्ये सुद्धा अडकतोय वेड्या रमाच्या. तेव्हा आता रमा खुश होत अक्षयकडे बघून हसत असते आणि अक्षय मात्र अगदी जोरजोराने ओरडत म्हणतो की सगळ्यांनी लग्नाला यायचं, सगळ्या जगाने यायचं लग्नाला. आरोही धावतच आता ते फुलांचं जो काही टोपली आहे तर ती घेऊन येते. त्या फुलांच्या पाकळ्या करून ती मात्र आनंदाने उड्या मारत अक्षय आणि रमा या दोघांच्या अंगावर त्या गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या फेकत असते. दोघांनाही खूप असा आनंद होतो आणि तेथील जमलेले सगळे लोक पुन्हा एकदा टाळ्या वाजवतात आणि अगदी मात्र आरोही आनंदाने उड्या मारत ते फुलांच्या पाकळ्या त्यांच्या अंगावर फेकत म्हणते, माझ्या आईबाबांचं पुन्हा एकदा लग्न आहे आणि आता मात्र मी खूप डान्स करणार. रमा आणि अक्षय दोघे एकमेकांकडे बघून हसतात. दोघांनाही खूप असा आनंद होतो आणि आरोही जोरजोराने टाळ्या वाजवते आणि आई बाबा या दोघांना आता परत आपल्या जवळ बोलावते. दोघांनाही खाली वाकून मात्र ती दोघांचाही आता मस्त किस घेते. दोघांना खूपच आनंद होतो
आरोहीकडे बघून आणि आरोही मात्र त्यांना अगदी खुश करत हॅपी व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देते आणि रमा आता आरोहीला घट्ट अशी मिठी मारते आणि अक्षय सुद्धा आता घट्ट त्यांना मिठी मारतो. तिघही आता त्रिकोणी कुटुंब एकत्र येते आणि सगळेजण अगदी टाळ्या वाजवतात. तेव्हा मात्र आता सगळेजण टाळ्या वाजवून खुश होतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र अक्षय, रमा आणि आरोही सगळेजण घरी येतात. रमा खूपच छान तयार झालेली आहे आणि तिचे स्वागत मात्र अगदी धुमधडाक्यात तेथे केलेलं आहे. साई विचारतो की काय आता लग्न कधी बरं? तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो करणार. आता मुलगी बघण्यापासून कार्यक्रम सुरू होणार आणि शेवटी लग्न अगदी धुमधडाक्यात होण्यापर्यंत. त्यावरती आता सोरा म्हणते की त्यासाठी मात्र तुम्हाला दोघांना पुन्हा असं वेगवेगळं राहावं लागणार आहे, वेगळं व्हावे लागेल. त्यानंतर मात्र आता शशिकांत येतो. तर आता आरोही आर्था यांच्या हातामध्ये आता काठ्या वगैरे असतात. तेव्हा शशिकांत म्हणतो की का थांबलेल्या आहात? तेव्हा आता आरोही म्हणते की वर मात्र आरके मॅडम आहेत, रमा मुकादम नाही. तेव्हा आता सोरा सुद्धा आता अक्षयला म्हणते की जिजाजी आता कांदा पोहेचा बघण्याचा कार्यक्रम आहे ना, तेव्हा मात्र तुम्ही मुलीला बघायचं. आता रमा ही अक्षयला फोन करते आणि फोन करून म्हणते की जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर मात्र तुम्ही सगळ्यांची नजर चुकून मला भेटायला नक्की येताल रूम मध्ये. नंतर रमा म्हणते की अण्णा येथे आलेले आहेत. तेव्हा आता अक्षय म्हणतो अण्णांना सुद्धा अगदी चुकून येईल मी आणि त्यांच्या समोर सुद्धा मी तुला किस करेल. तेव्हा रमा विचारते आहे का हिम्मत? अक्षय विचारतो की लागली का पैंज? तर रमा म्हणते की हो लागली पैंज आणि दोघांची मात्र आता पैंज लागलेली आहे. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.